हरिओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 9. राजविद्या राजगुह्य योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ 9मोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 9. श्लोक क्रमांक 14. सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. माझ्यात सतत रत झालेले, निष्ठेने दृढ व्रत ठेवून माझे कीर्तन करतात आणि मला भावभक्तीने नमस्कार करून माझी उपासना करतात. मागील श्लोक क्रमांक 13 मध्ये सांगितलेला दैवी प्रकृतीचा मनुष्य काय करतो किंवा तो कसा ओळखावा किंवा त्याने काय करावे ते येथे भगवंत श्री सांगत आहेत. दैवी प्रकृतीचा मनुष्य भगवंत श्रींचे अस्तित्व ओळखतो आणि त्याला हे पक्के उमजलेले असते की या विश्वात भगवंत श्रींची एकमेव सत्ता चालते. त्यांचाच अंश म्हणजे आपल्या अंतःकरणातील आत्मांश असतो. तो आत्मांश म्हणजेच आपण स्वतः आहोत. आपण परमात्मा आहोत. परंतु हे न ओळखल्यामुळे असुरी प्रकृतीचा मनुष्य देहाभिमान बाळगून देहादी इंद्रियांच्या भोगापवर्गतेत अडकतो. त्याला येथील भौतिक वस्तू जगत मोहवश करून आकृष्ट करते. यामुळे त्याला स्वचा म्हणजेच आत्मतत्वाचा विसर होतो. त्यामुळे तो त्याच्या मूळ प्रकृतीच्या विपरीत वागतो. दैवी प्रकृतीचा मनुष्य सतत नेहमी नित्य नियमित भगवंत श्रींमध्येच रत असतो. त्याला उठता बसता खाता पिता काम करताना काम करत नसेल तेव्हा अशा प्रकारे सदा सर्वदा सर्वत्र परमात्मा दिसत असतो. परमात्म्याचे अस्तित्व जाणवत असते. दैवी प्रकृतीचा मनुष्य परमात्म्याची दृढ निष्ठेने उपासना करतो. व्रत ठेवून एखादा नियम करून तो भगवंत श्रींची उपासना करतो. भगवंत श्रींचे कीर्तन करतो. कीर्तन म्हणजे भगवंत श्रींचे गुणगान गातो. त्यांच्या कथा सांगतो. त्यांच्या दैवी विचारांचा प्रचार करतो. त्यांच्या नामाचा जप करतो. त्यांच्या नावाचा सतत उद्घोष करतो. त्यांच्यासमोर त्यांच्या तल्लीन होऊन नृत्य करतो. भगवंत श्रींचे ध्यान लावतो. त्यांच्यात आत्मस्वरूप होतो. तो जे काही करतो ते तो केवळ भगवंत श्रींसाठीच करतो. प्रत्येक कार्याला भगवंत श्रींचे अधिष्ठान ठेवून त्यांच्या उपस्थितीत कार्य करतो. प्रत्येक कार्य भगवंत श्रींना अर्पण करतो. अशा प्रकारे क्षणोक्षणी दैवी प्रकृतीचा मनुष्य भगवंतमय झालेला असतो. दैवी प्रकृतीचा मनुष्य भगवंत श्रींना सद्भावे साष्टांग नमस्कार करतो. नमस्कार म्हणजे संपूर्ण लोटांगण घालून शरणागती असते. येथे विनम्र भाव असतो. दोन्ही हात हृदयाशी जोडले जातात. याचा अर्थ पंचकर्मेंद्रिये भगवंत श्रींना समर्पण केली जातात. मस्तक झुकवले जाते. भगवंत श्रींची अबाधित सत्ता जाणून त्यांचा विनम्र सेवक म्हणून कार्य केले जाते. भगवंत श्रींना अपेक्षित तेच कर्म केले जाते. त्यांना न आवडणारे कर्म केले जात नाही. उपासना करताना हृदयाशी हात जोडून अंतरात्मा आणि परमात्मा यांचे मिलन म्हणजेच योग जुळावा यासाठी उपासना केली जाते. उपासना म्हणजे भगवंत श्रींच्या चरणी उपआसन घालून सेवेला बसणे. उपासनेच्या काळात सतत भगवंत श्रींच्या स्मरणात रत असणे. त्यांचा नाम जप करत असणे. त्यांच्यातच तल्लीन होऊन आपण भगवंत श्री स्वरूप होणे. हे सर्व स्वतःच करावे लागते. उपासना कोणा इतरांकडून करवून घेता येत नाही.
दुसऱ्याने आपल्यासाठी पूजा वगैरे सांगून करून त्याचा काहीही उपयोग होत नाही. यासाठी स्वानुभव घेऊन स्वानुभूतीच घ्यावी लागते. तर आणि तरच त्याचा प्रत्यय आपल्याला येतो. हरिओम.